अत्यंत म्हणजे कामाचे माणसं बरं का सगळे, हे काही बी काम करू शकतात. मग काही बी म्हणजे तुम्ही उस्त तोडा लावू नका फक्त त्यांना. गोड गातात महाराज मंडळी. म्हणजे माझं भाग्य आज ही मंडळी मला कीर्तनासाठी उपस्थित. तालातून घालवणारे बरेच बघितले मी, परंतु तालात आणणारा पहिला पाखोजा बघितला बरं का. मागे पाठीमागे एक प्रमाण झालं आपलं, परंतु तुम्ही आलं बरोबर. माझ्या लक्षात नव्हतं आलं, पण आलं बरोबर. नाही, माणसाने आज्ञान प्रगट करावं स्वतःच, परंतु यांनी बरोबर आणलं. आता बी ते बरोबर आणलं आहे का नाही, परंतु ह्यांना काही कळत नाही, हे महत्वाचं आहे. ह्यांना कळलं तर आपल्याला बोलवणार नाही, हे एक अवघड काम आहे. महाराज म्हणतात आलिंगन घडे आणि मोक्ष सायुज्यता जोडे. संतांच्या आलिंगनामध्ये तुम्हाला सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त होईल. 4 प्रकारचे मोक्ष सांगितलेत: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सर्वात मोठा मोक्ष सायुज्यता, अर्थात साक्षात देवच होणं, याला म्हणतात सायुज्यता नावाचा मोक्ष, आहे का नाही. हा मोक्ष तुम्हाला संतांच्या आलिंगनामध्ये प्राप्त होईल. हा संतांचा शक्ती महिमा सांगितला. आता किती झाले? 13. किती? हा 4 मी म्हणलं 13. 4 मोक्ष तुम्हाला महिमा सांगितले: नाम महिमा, गुण महिमा, स्वरूप महिमा आणि शक्ती महिमा. अलौकिक अशा प्रकारची शक्ती संतांकडे आहे. काय संतांकडे शक्ती? चालवेली जड भिंती, हरली चांगल्याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. रडमुखी हृद बोलविला, तुझ्यांचा हरविला, रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. नाम महिमा आहे महाराज. हो म्हणतान का तुम्ही पाठी मग ज्ञानोबा माझा. आता समाधी 16 झालाय महाराज ज्ञानोबा राहायचा, आहे का नाही. आणि नाम महिमा तुम्हाला याच्याकरता सांगितला आहे, मोक्ष प्राप्त करून घ्यायचा. तुम्ही संतांचं नामस्मरण जरी केलं तरी मोक्ष प्राप्त होईल, म्हणून संतांचं नामस्मरण माणसाने केलं पाहिजे. म्हणतात ना ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. वा वा वा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. वंदन आहे बरं का सगळ्यांना. लय गोड आवाज आहेत महाराजांचे बरं का. बरं का कार्यकर्ते मंडळी, गोड आवाज आहेत सगळ्यांचे अतिशय. मला वाटतं मारावून तुमच्या पोटी जन्मला यावं. येऊ का? येऊ येऊ. म्हातारी म्हणती मरा आधी, तसंच घे ना माय वटीत मला काय मरायला होते की नाही. अत्यंत छान ज्ञानोबारायचं भजन आहे महाराज. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप, दर्शन हरे ताप, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. भजन जरी गायलं तरी महाराज समाधी लागल, आहे का नाही. अशा प्रकारचं भजन आहे. म्हणून संतांचा हा शक्ती महिमा सांगितला. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, भिंत चालवली, श्रेयचा तो केला पुरुष. रेड्याच्या मुखातून ज्ञानोबाने वेद बोलवलो. रेडा एवढा निर्बुद्ध प्राणी महाराज, आतापर्यंत सर्कशीमध्ये सगळे प्राणी आलेत महाराज. सगळे 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 प्राणी सर्कशीमध्ये. गाढव सुद्धा सर्कशीमध्ये आहे बरं का. हा आहे गाढवांची सर्कस आहे महाराज. फक्त रोज विचार करू नका त्याचा.
आहे की नाही. गाढवाची सर्कस आहे, परंतु रेड्याला आतापर्यंत कुठल्याच रिंग मास्टरने सर्कसमध्ये घेण्याची ताकदच केली नाही. एवढा निर्बुद्ध प्राणी. एक घटना तुम्हाला सांगतो. 100 गावरान गाई दावणीला बांधायच्या. काय आपल्या दावणच म्हणतात ना, हा बरोबर दावणच ना. दावणीला 100 गावरान गाई बांधायच्या आणि गावरान गाईचं गावरान वासरू पिण्याकरता सोडायचं. ते 99 गाया डावलतन बरोबर आपल्या आईला जाऊन पितं. हा परंतु म्हशीचं सोडा बरं, ते तिकडे जातच नाही. आधी ते मालकाला ढोसण्यात येतो 2-3 आणि मग मालकाने फटका मारला तोंडावर की मग म्हणतो रॉंग नंबर लागला. मग सिरियल शोधतं. सिरियल 1 नंबर, तिने लात मारली रॉंग नंबर. दुसरीकडे गेलं, तिने लात मारली रॉंग नंबर. तिसरीकडे गेलं, तिने लात मारली रॉंग नंबर. आणि शेवटी त्याचा निश्चय असा होतो, जी लात मारणार नाही आणि ती माझी आई आहे का नाही. एवढा निर्बुद्ध प्राणी महाराज, परंतु ज्ञानोबाराने त्याच्यावरती कृपा केली आहे का नाही. रेड्यामुखी किंवा म्हैशी पुत्रामुखी बोलवणे श्रुती आणि चालवणे भिंती बैसुनिया. आणि हा रेडा आपल्या जवळ आहे का नाही. त्याला रेडा म्हणता येत नाही, मग रेडा महाराज म्हणावं लागते. कुठे? आळे फाट्याला रेडेश्वराची समाधी. महाराज तुमचं भाग्य